नमस्कार महाराज. आपण या प्लॉटवरती आलेलो आहेत. इथे मोठ्या प्रमाणात करपा लागलेला आहे. हा बघू शकता तुम्ही, खालून प्लॉट जो आहे तो पिवळा पिवळा पडत पडत वरती जातो आहे. तर यांना मी सांगितलं काय, आता ते ह्युमिक ॲसिड सोडू, ब्ल्यू कॉपर सोडू, म्हटलं काहीच सोडू नका. आता पहिलेच हा खर्च झालेला आहे, परत दुसरा खर्च करून काही उपयोग नाही. असं का म्हणतोय महाराज, कारण की हा जो आहे, जेवढं ऊन वाढेल, जेवढं तापमान वाढेल, तेवढा हा रोग वाढणार आहे. आणि तापमान कव्हर करणं आपल्या हातात नाही. आणि मी असं एवढं का बोलतो आहे, जर कोणत्या कंपनीला वाटत असेल की याच्यावर उपाय आहे तर मला नक्की सांगा, आपण फुकटमध्ये त्या कंपनीची मार्केटिंग करू. पण हा थांबला पाहिजे. आणि हा कर्मीतच का वाढतो हे जर तुम्हाला जिवंत उदाहरण बघायचं असेल तर दाखवतो. हे बघा, हे झाड दिसतंय का तुम्हाला? आता त्या झाडाच्या सावलीमध्ये या तुम्ही, या खाली. आता सावलीमध्ये जाऊ आपण झाडाच्या. बघा हो, बघा आता इथे नमस्कार, पाणी ते सगळं तेच वावर एक सगळं एक. फक्त ह्या झाडाची सावली पडते आणि या झाडाच्या सावलीमुळे हा बघा इथे एक खालचं पान सुद्धा तुम्हाला करपलेलं दिसणार नाही. पण तुम्ही मध्ये जर बघायचं राहिलं ना, थोडंसं सावली संपली की मध्ये यायचं आहे का, यामध्ये या चालूच ठेवा. आता जेवढी सावली पडत होती, आता सावलीचा इलाका संपला. बघा आता हा लागला का, सुरू झाला का, दिसतंय का साहेब? हो महाराज, दिसतंय. हे बघा, बघा खाली कसं झालेलं आहे. पूर्ण सुकलेला प्लॉट म्हणजे महाराज आर्द्रतेमुळे लक्षात येते याच्यावर ना, की आपल्याला ज्याला कमीत कमी उन्हामध्ये सापडू द्यायचं आहे, म्हणजे नोव्हेंबरच्या पहिले लागवड करा. याच्यावर उपाय अजून निघलेले नाहीत. निघालेला असेल तर आम्हालाही सांगा महाराज, आमच्या साहेबांचे तरी फायदे होते. जय हिंद, जय महाराज.